महाराष्ट्र के पूर्व मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस जी ने इस बात की घोषणा की है कि हमारे अगले मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे जी होंगे और साथ ही साथ उन्होंने बहुत बड़ा दिल दिखाते हुए इस बात की भी घोषणा की है कि वो व्यक्तिगत रूप में सरकार से बाहर रह करके समर्थन देंगे और भारतीय जनता पार्टी के पक्ष का पूरा समर्थन एकनाथ शिंदे जी को मिलेगा। यह हमारी पार्टी के नेता और कार्यकर्ता का चरित्र भी दर्शाता है और यह बताता है कि हम किसी पद की लालसा में और पद के लिए नहीं हैं, हम विचार के लिए हैं और विचार को आगे रखने के साथ साथ महाराष्ट्र की जनता की भलाई हो, महाराष्ट्र की जनता का विकास हो, जन जन की आकांक्षाएं पूरी हों, इस बात को ध्यान में रखते हुए हमारे देवेंद्र फडणवीस जी ने इस बात का फैसला किया है। लेकिन भारतीय जनता पार्टी की केंद्रीय टीम ने इस बात को तय किया है कि देवेंद्र जी को सरकार में आना चाहिए और सरकार में पदभार संभालना चाहिए और इसलिए देवेंद्र जी से व्यक्तिगत रूप में भी आग्रह किया है और केंद्र ने इस बात को निर्देशित किया है कि देवेंद्र जी उप मुख्यमंत्री के रूप में, डिप्टी चीफ मिनिस्टर के रूप में कार्यभार संभालें और महाराष्ट्र की जनता और महाराष्ट्र की लोगों की जो आकांक्षाएं हैं उसको पूरा करने के लिए पूरी ताकत लगाएं और जन जन की आकांक्षाओं को एक विकसित प्रदेश के रूप में महाराष्ट्र को खड़ा करने में अपना योगदान करें। तेव्हा आणखी एक मोठी अपडेट म्हणावी लागेल की एकीकडे फडणवीसांनी सांगितलेलं होतं की आपण स्वतः मंत्रिमंडळामध्ये सहभागी होणार नाही, पण भाजपचे अध्यक्ष जे.पी. नड्डा अत्यंत मोठं वक्तव्य आलेलं आहे। देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्यक्ष सत्तेमध्ये मंत्रिमंडळामध्ये सहभागी व्हावं असं म्हणतात जे.पी. नड्डा। राजकीय विश्लेषक अभय देशपांडे सर आता आपल्या सोबत आहेत। देशपांडे सर, एकीकडे फडणवीसांनी स्वतः सांगितलं की मी मंत्रिमंडळात सहभागी होणार नाही, पण केंद्रीय नेतृत्व आता त्यांना सांगताय की तुम्ही सहभागी व्हायचंय। आपण कसं बघताय या सगळ्या घडामोडींकडे? नाही, एक निश्चितपणे दिसतंय की ज्यावेळेस सरकार अस्थिर केलं गेलं किंवा हस्तांतराचा प्रयत्न झाला तेव्हा निश्चितपणे काय कोणाला कमिट केलेलं आहे या संदर्भात वरिष्ठ पातळीवर चर्चा झाल्या होत्या आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन करण्याची जबाबदारी फडणवीस यांच्याकडे होती आणि त्या पद्धतीने चाललं होतं आणि आपण सगळे असं गृहीत धरत होतो की फडणवीस हेच मुख्यमंत्री होतील आणि एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री होतील। तर असं दिसत होतं, परंतु तसं घडलं नाही। ऐन वेळेला तो निर्णय बदलण्यात आलेला दिसतोय। अर्थात ते आपल्याला ऐन वेळेला वाटते कदाचित हे अशाच पद्धतीने डिझाईन झालेलं असेल, त्यामुळे मला वाटतं की आता फडणवीसांनी स्वाभाविकपणे जर त्याचं पक्षामध्ये आधी ठरलेलं असतं तर त्यांनी ते पद स्वीकारलं असतं किंवा मान्य केलं असतं, परंतु हा नंतर झालेला निर्णय दिसतोय त्याच्यामुळे जसा आपल्याला तो धक्का आहे तसंच कदाचित मला वाटतं की हा फडणवीसांसाठीही नवीन विषय असावा आणि त्यांनी नकार दिला असावा। तर त्यामुळे आता पक्षाचा आदेश म्हणून एक तो ते मान्य करणार कसं करणार या संदर्भात बघावं लागेल काय करतात। देशपांडे सर, पण फडणवीसांनी स्वतः सांगणं की आपण मंत्रिमंडळात सहभागी होणार नाही, यामागे त्यांचं नेमकं काय थिंकिंग असेल, विचारसरणी असेल? आणि इकडे पक्ष स्वतः सांगतोय, पक्ष प्रमुख त्यांचे अध्यक्ष सांगतायत की फडणवीसांनी आता सहभागी व्हायला पाहिजे, यामागे केंद्रीय नेतृत्वाची नेमकी काय विचार असतील? नाही, याच्यामध्ये अश्विन दोन गोष्टी असू शकतात। एक म्हणजे की फडणवीस यांनी मुख्यमंत्री राहिल्यानंतर उपमुख्यमंत्री पद स्वीकारणं बरोबर ठरलं नसतं, त्यामुळे त्यांना पक्षाचा आदेश म्हणून हे स्वीकारावं लागलं असं कुठेतरी ते चित्र निर्माण होणं अधिक योग्य राहील असंही कदाचित याच्या मागे भूमिका असू शकते किंवा हा नंतर झालेला बदल आहे। त्यामुळे मला वाटतं की हा निर्णय त्यांनी कदाचित आधी ते सांगितलं असावं, अन्यथा त्यांनी जर पक्षाचंही आधीच त्यांना सांगितलं असतं तर त्यांनी ते किमान सांगणं तरी टाळलं असतं, परंतु नंतर काही निर्णय बदललेले दिसतात किंवा त्यांना ही आता जी जबाबदारी आली आहे ते स्वीकारणं सोपं जावं किंवा त्यांना ती स्वीकारता येणं शक्य व्हावं यासाठी एक निश्चितपणे काहीतरी एक पक्षाचा आदेश म्हणून त्यांच्याकडे ही बाब सोपवलेली असू शकते। पण देशपांडे सर, इतका मोठा निर्णय असं थेट पक्षाध्यक्ष सांगतायत आणि एकीकडे फडणवीस स्वतः म्हणतात की मी सहभागी होणार नाही, त्यांच्यामध्ये नक्की चर्चा झाली असणार या सगळ्या इक्वेशन बद्दल, तेव्हा ही बाब जी आहे ती मग केंद्रीय नेतृत्वाने त्यांना का सांगितली नसावी किंवा त्याच्यामागे काय मग आपण सगळं जे आहे त्या घडामोडी बघताय?
देशपांडे सरांशी आपला संपर्क तुटलेला आहे. दरम्यान एक मोठी बातमी, एक मोठं वक्तव्य आलेलं आहे जे पी नड्डा यांचं. एकीकडे फडणवीसांनी सांगितलं की मी मंत्रिमंडळामध्ये सहभागी होणार नाही, मात्र बाहेर राहून मी हे सरकार चांगलं काम कसं करेल या दृष्टीने लक्ष देईन आणि मी सरकारसोबत असेन. पण केंद्रीय नेतृत्वाने, भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने सांगितलेलं आहे की देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्यक्ष मंत्रिमंडळात सत्तेत सहभागी व्हावं आणि उपमुख्यमंत्रीपद स्वीकारावं. भाजपचे अध्यक्ष जे पी नड्डा या सगळ्याबद्दल नेमकं काय म्हणालेले आहेत आपण पुन्हा एकदा ऐकूया. महाराष्ट्र के विषय पर अभी हमारे वरिष्ठ नेता और महाराष्ट्र के पूर्व मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस जी ने इस बात की घोषणा की है कि हमारे अगले मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे जी होंगे, और साथ ही साथ उन्होंने बहुत बड़ा दिल दिखाते हुए इस बात की भी घोषणा की है कि वो व्यक्तिगत रूप में सरकार से बाहर रह करके समर्थन देंगे और भारतीय जनता पार्टी के पक्ष का पूरा समर्थन एकनाथ शिंदे जी को मिलेगा. यह हमारी पार्टी के नेता और कार्यकर्ता का चरित्र भी दर्शाता है और यह बताता है कि हम किसी पद की लालसा में और पद के लिए नहीं हैं, हम विचार के लिए हैं और विचार को आगे रखने के साथ साथ महाराष्ट्र की जनता की भलाई हो, महाराष्ट्र की जनता का विकास हो, जन जन की आकांक्षाएं पूरी हों, इस बात को ध्यान में रखते हुए हमारे देवेंद्र फडणवीस जी ने इस बात का फैसला किया है. लेकिन भारतीय जनता पार्टी की केंद्रीय टीम ने इस बात को तय किया है कि देवेंद्र जी को सरकार में आना चाहिए और सरकार में पदभार संभालना चाहिए, और इसलिए देवेंद्र जी से व्यक्तिगत रूप में भी आग्रह किया है और केंद्र ने इस बात को निर्देशित किया है कि देवेंद्र जी उप मुख्यमंत्री के रूप में, डिप्टी चीफ मिनिस्टर के रूप में कार्यभार संभालें और महाराष्ट्र की जनता और महाराष्ट्र की लोगों की जो आकांक्षाएं हैं उसको पूरा करने के लिए पूरी ताकत लगाएं और जन जन की आकांक्षाओं को एक विकसित प्रदेश के रूप में महाराष्ट्र को खड़ा करने में अपना योगदान. महाराष्ट्र के तेव्हा अगदी काही वेळापूर्वी जे पी नड्डा यांची ही प्रतिक्रिया, एक मोठं वक्तव्य म्हणावं लागेल. फडणवीसांनी प्रत्यक्ष सरकारमध्ये सहभागी व्हावं, त्यांनी उपमुख्यमंत्री व्हावं असा पक्षाचा आग्रह आहे. केंद्रीय नेतृत्वाने तसं आग्रह केलेला आहे असं म्हणतायत आता जे पी नड्डा. आणि या सगळ्याबद्दल अधिक आपण अपडेट्स घेऊया, अधिक याच्याबद्दलचं माहिती घेऊया. सरिता कौशिक आपल्या प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत.